आणि डिंगू मारल्यानंतर नाही जाणे का नाही जाणे का नाही जा पडत होती गेली का आतमध्ये भेंडी अर्धी दिसायची नाही त्याच्यात एकदम सिरियस गेम प्ले चालू आता किंवा खाऊसाठी पकडलं छोटीशी नन्ही सी प्यारी सी किस घेतो की काय त्याची अरे डोले तिकट ऑन योर मार्क गेट सेट गो भाग कमी नहीं भाग क्या हुआ बच्चों फ्रेंडशिप करनी क्या खाए जाइए हेलो जी टाटा टाटा बाय बाय सी यू गुड नाइट अलविदा अभी अरे नाजायज कुत्ते इस समुद्र किनारे के नाजायज कुत्ते कुत्ती सॉरी ओ बघा गर्लफ्रेंड बरोबर बोलता तो बघा हॅलो आणि खूप दुखी आहे त्याच्यामुळे तो गाणं ओ बेदर्दया कॉपी तो निसर्ग आमच्या कोकणचा या कोणता मंदिर गणपती. तर मित्रांनो आचऱ्याक रामेश्वर मंदिरात गेलेलो पण अनिकेतची इच्छा होती की आपण बीचवर पण जाऊया. आता बीचवर चाललो बघूया बीच. मी कधीच या बीचवर म्हणजे आचरा साईडला कधी येऊ नाही मी बीचवर. तर जाऊन बघूया कसं बीच आहे. देवगड मला सारखंचा की वेगळा. तर ही इकडे आय थिंक म्हणजे होडी आणि इकडे लागतात आणि इकडून पुढे अजून जाऊचा 1 किलोमीटर तरी हा इकडून समुद्रकिनारो. जाऊया तिकडे बघूया कसा काय. तर फर्स्ट टाईमच मी जातो इकडे. आचरा आपल्या ओळखीचा नाही. मालवण आणि देवगड खूप ओळखीचा म्हणजे मी काही पण फिरू शकतो तुमका पण हय फिरू शकत नाही. यात कांदळवना जी इकडच्या आजूबाजूच्या परिसरात म्हणजे समुद्राचं पाणी आतमध्ये पासून रोखून ठेवतात ती ही कांदळवना. यांच्याबाबत तुमका जास्त माहिती हवी असत तर जायचा बघायचो कोकणी रानमानुष्य चॅनल. तर आचऱ्याच्या बंदरावर म्हणजे आचऱ्याच्या समुद्रावर इलो आपण. आता बघूया काय एन्जॉय करू भेटता की नाही. तर चला. तर भावांनो आता आपण आलो आचऱ्याच्या समुद्रावर. इथे हा समुद्र आहे सगळ्या पाठी. म्हणजे तिकडे रामेश्वरमध्ये जिथे होतो तिथे मी मोस्टली बोललो नाही कारण तिथे कसं आहे आधीच रेकॉर्डिंग करायला बंदी होती आणि ते तर मी रेकॉर्डिंग पण करत होतो त्याच्यामुळे काही जास्त बोललो नाही कारण मला तिथून हकलवलं असतं नाही तर जाऊन आले असते. फक्त व्हिडिओ आणि केले थोडे स्नॅप घेतलं रील टाईप पण बनवायचं आहे बघू. आणि आता आम्ही आलो आचरा सपाटी समुद्रावर. आचऱ्याच्या पाठी इकडे लाईट हाऊस आहे. इकडे इथे लाईट हाऊस आहे. तर हा समुद्र मी बघितला नव्हता कधी. मी आलो नव्हतो आचऱ्याच्या समुद्रावर. फर्स्ट टाईम आलो आहे आणि खूप सुंदर आहे. शांत आहे मोस्टली म्हणजे मालवण देवगड सारखं नाही आहे. शांत समुद्र आहे जरा आणि भारी पण आहे. हा भारी वाटतंय. खूप दिवसानंतर समुद्रावर आहे आणि समुद्रावर मी कधी व्लॉग केला नसेल ना आधी. नाही एक पण नाही पडला आहे. तर वर पण मस्त एकदम. आता कसं जरा सॅटिस्फॅक्शन वाटतं आहे मला. कसं आहे मला व्हिडिओत मला स्वतःला बघायला जास्त आवडतं आणि त्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा हा गेला असल्यामुळे मी एक पण व्हिडिओ असा फ्रंट याने घेतला नव्हता. सो आता जरा स्वतःला बघतो त्याच्यामुळे मला समजतं मी किती येतो आहे मी किती बोलतो आहे किंवा मला कसं बोलायचं आहे किंवा माझे एक्सप्रेशन्स काय आहेत. तर हे सगळं समजते त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आहे. आणि फिरतो आणि काय काय ट्राय करतो आम्ही. तिकडे आहेत इथे पण आहेत थोडी मजा करणारी माणसं पण ती जास्त पाण्यात जात नाहीत. लांबच आहेत. मजा करतात आंघोळ करतात. मला नाही आवडत समुद्रात आंघोळ करायला कारण ते पाणी मोस्टली जरा चिपचिपीत असतं बिकॉज ऑफ नमक.
कमी होत आहे. तर त्याच्यामध्ये चिपचिपीत लागत आहे, ते मला नाही आवडत समुद्राचं पाणी. कुर्ली होती, कुर्ली एक चाय होती चलत पाठी, घेऊन गेलो पाणी तिला. मस्त होती ती. गेली 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 गेली. तिथे बारकी आहे, खूप बारकी आहे, दिसणार नाही. आणि लाटा येत आहे त्याच्यामुळे काही आपल्याला एवढ्या जवळ जाता येणार नाही. आणि मला जर पाण्यात जायचं नाही जास्त. कुर्ली होती तिथे, कुर्ली. आणि ती जरा आलेली चालत होती, मी दाखवायला गेलो तेवढ्यात ती गायब झाली आतमध्ये. असा हा विषय. तर आम्ही जरा एक ट्राय करणार होतो, अनिकेतने काय तिला सुचवलेलं, सो ते ट्राय जरा करायचं होतं. त्याच्यामुळे थोड्या वेळाने परत बोलूया आपण. आधी आम्ही ते ट्राय करतो बघू. भावानं कुर्ले लिहिले, मोठ्या प्रमाणात कुर्ले लिहिले होते. काय गेले ह्याच्यात मोठी असं ऐकलंय, काय ते खुदू गावला काय काढतो बाहेर. हे बघा ह्याच्यात गेले आहेत, त्याची बिडात वाटता. हे ना खोदूया. ती पळता बघ कसली, ती बघ गेली. पूर्ण खोद ना बघ वर्ण. ती कोला काढ मग. काय विचारा, सोच विचार काय तुझे. याची आतमध्ये पण एक गेली या, इकडे गेली आहेत माय. आई कुर्ल्या हिंमत येतो सामने आव. ही पळता बघा, ही मेल्या कसले पळता दिसतही नाही कॅमेऱ्यात. पकडा रे, गाडी गाडी गाडी. हा काही गेली. हा केवढी बघ. गावली. यह है समुद्र का अंदर रहने वाला जीव, कुर्ली मैन, नॉट मैन. कडक येता रे त्या ड्युटीवर. ही असा कुर्लीचा फोटो परत गेली आतमध्ये. मस्त भारीले 7-10 वारा होते गेले खबर. कसा वाटला सर होतो आम्ही इकडे तिकडे. खोदून तरी भला आखे तू बघतच फक्त. ते बघत थांब. काच 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 कुच. बघूया तरी खोदून कसा दिसतात. ह्याच्यात होती ती आपण बघितलं काहीतरी या. मोठी आहे थोडी. खोदू नाही डायरेक्ट असा हात घाल. काय या काय. मिशन कुर्ली पकडेंगा चालू होते. प्रो माणूस हा त्याच्यात कुर्ले पकडणार. डर का माहौल नाही आहे. काय रे त्याचा पूर्ण ह्याच ह्या केलंस तू. कुर्ली म्हणत असतात कैसे लोग रहते हैं यार इधर. जिन्हें भी नहीं देंगे मरने. वाली 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 पळाली गेली. मस्त होती रे. हिच्या गावात डुक्कर हिला किती रेकॉर्ड आला काय माहिती. ह्याच्यात गावलेली रे. माका काय पकडू घेता. मी बोललोय मी खोदतोय तू राहू बाजू खोदू दे ना. काय बघू मस्त पकडताना कुर्ले. आमचा प्रो माणूस हा कुर्ले पकडणार. यावेळी पावसात दाखवूया आपण ते का. सोमवार सुट्टी असतली
सोमवारी नदीर जायचं आम्ही. सोमवारी तिथे का सुट्टी असतं. सोमवारी आम्ही जाणार नदी का दाखवणार तुमका कसं पकडतो. एकटोच माणूस आहे मी इथं. माका नाही जमत. माका नाही जमत खरोखर. कुर्ले पकडून एकदा तशी छोटीशी लावलेली टाकून दिलेलं मी. तो प्रो माणूस हा त्या गोष्टी. बघूया परत येतात काय, परत पकडूया आपण. कुर्ल्याच्या पाठी चाललो हा. मी पण त्याच्या पाठी चाललोय. माझ्या हात मी खोदत होतोय. निकेत भाई कुर्ली मॅन. आय रहा है मैं. आलो आलो आलो. टिक टक टिक टक टिक टक टिक. माझे भाऊ पण भारी पकडता. प्रमोद पाटील पण तो आता लंडनला सध्या. UK. इट्स UK भाई. इसके अंदर है बड़ा मासा है. तरी जीव घेऊन मेंढी. जर कुर्ले पकडू जास्त संपर्क साधा बरी. त्या साईडने हात भेंडी आपण हे मारून घालतो तू माका. औष बदीची औष. वडतं आणि डेंगू मारल्यानंतर नाही झाले का नाही झाले का नाही काय रे कोरले पण लय पाक लागले. बाई काय नाही पकडल्यानंतर मोठं म्हणजे मोठी आहे असं वाटतं. कचा 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 मुंडी काय दिसली आता. आम्ही चाललो हळूवर. पप्पा आली आली. कसं शांत चाललो आबा. त्याच्या ओळखीची होत हा. जा ती वरती होती ना तर उभी आहे ना. होती ना थंय गेली ती ना ह्याच्यात गेली. तू व्हायची हो गेलीला. हे बघितलं ही गेली 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 ह्याच्यात ग्लास घेत आहो. हय गेली. हय गेली भेंडी. दोन ह्याच्यात काही गेली. चल खन ना आता सिरियस मोबाईल ठेवून का ना. चला सॉरी. पडत होती गेली का आतमध्ये भेंडी अर्धी दिसायची नाही. त्याच्यात एकदम सिरियस गेम प्ले चालू आता. सगळी टाकीत माझ्या अंगात. डेंगू जरा 2 मिनिट येऊ. पांढरं वरचो येऊ ना. इथं तो उलटो बसतो माका. नाही पकडते का. मिल गई छोटी रुस्तमे जमा. सॉरी. हे बघा जुत्ता काय जुत्ता बिचारी जीवदान देता.
तिका सांगा मॅन बियर गेलेच नाही तुका खाऊसाठी आणि फक्त पकडलं तुका छोटी सी नन्ही सी प्यारी सी किस घेतो की काय त्याची डोळे बाहेर काढत नाही. अरे डोले दिका दिसतात मला एका दिसतात हे बघ 2 बुबुळा बाहेर काढतात ती अशी दिसता काय दिसता म्हणजे करून घरात घालून दिवसभर घेऊन जाऊ आम्ही फोटो मारतो काय घेऊन चाललं रे तिका अजून एक पकडूया बस वो देखो जा रही है दो एक या बिळात एक त्या बिळात या बिळात एक गेली आहे जाना है जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी जा भांडतील का जाऊ ना आतमध्ये साप देखता मादी आहे इधर बच्चे होते उसके इसके अंदर काय रे हे डोळे बाहेर इले आपले जे असतं बाहेर येते आपल्याकडे काळे असते एक ह्याच्यात त्या खाई गेली आपल्या असा ओय कुर्ला दिखताक ऑन योर मार्क गेट सेट गो भाग कमीनी भाग क्या हुआ बच्चू फ्रेंडशिप करनी है क्या तो खाए जाएगी उसको हम छोड़ रहे हैं वो जा नहीं रहा है सुमन का गेट सेट जा पाणी जा ओम शांती आ जायचा भेंडी पाणी ही पडली पण असं पकडू शकते आता ती आमका ओळखता वाटतं आता ती म्हणता काय नाही काय करू त्यांच्या बाहेर आणलं अय उनको भी लेका ही म्हणजे तुम्ही क्या कर रहा है भाई उनके साथ तू गेली ती संपली ती हे दूर झाली हॅलो जी टाटा बाय बाय सी यू गुड नाईट अलविदा अभी आता ही बघ भेंडी गेली ती सॉरी नाटक करतात क्या नाही रे श्वास सोडलं ना का तिनं आमच्या आता दिलं ओ बेदर्द यार जिलं होते अरे नाजायज कुत्ते इस समुद्र किनारे के नाजायज कुत्ती सॉरी किसको ढूंढ रहा है बे तू चावलंच तर मारीन कुत्र्या गत घेऊन आता पाठी लागलो
गले मत पड बेटा, गले मत पड. टाटा. परत कधी इला कुत्रे पाठी लागले तर तुम्हाला वाचव. हो बघा गर्लफ्रेंड बरोबर बोलता. आता बघा आता बघा. कोण नाही मम्मी बोल रे. बघा मम्मीचं ना सांगून कोणा तरी बोलता. आता इकडे हा समुद्र आणि इथे आहे ते बंद लाईट हाऊस. तो बघा ए, वो देखो उसको अपनी त्याका त्याची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आठवलं. सॉरी भूत्री आहे ना ती. बॉयफ्रेंड आठवलो आणि खूप दुखी आहे त्याच्यामुळे तो गाणं ओ बेदर्दया ओ बेदर्दया. लोक कॉपीराईट बसत. सॉरी कुत्ते. बघा भिता काय बघा भिजत. आमचे कुत्रे भितात पाण्यात. पाण्यात चलता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. एवढीच मजा रामेश्वर मंदिर आणि आचऱ्याचा समुद्र किनारा. तर आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला. बघू कुठे वाटलं तर खाऊ आणि घरी जाऊ. चला. बघा माती आणून टाकता वरती. बघा रस्तो हायवे आहे. हायवे वाटता तुमका हायवे असो पण तो असा फक्त 5 ते 10 मिनटं जोरात पाऊस लागलो. फक्त 5 ते 10 मिनटं आणि या रोडची हालत. आणि पाऊस आता ऑलमोस्ट सुरूच झालो. आता काय तो मला वाटत नाही जायचो. त्याच्यामुळे ही परिस्थिती बघा लोकांची. आता ह्याच्या वाटीत याच्यावरून बेकार परिस्थिती होती. पूर्ण चिखल होतो. ही बघा कशी डबकी भरली जाता. आता लोकांनी कसा राहायचा आणि कसं आता फिरायचं आता बघा. आणि ह्याच लोकांनी आधी बघू का कधी पण रोड करतात. एप्रिलमध्ये हो कधी फेब्रुवारीत रोड करून घेतलेलं अजून झालो नाही. जरा पण पूर्ण 1 साईड तरी पूर्ण करून ठेवू होती त्यांनी फेब्रुवारीपासून. ती पण पूर्ण नाही करू का. गणपतीत करूचे सप्टेंबर ऑक्टोबर नंतर करूचे रोड असतात.
आणि हे सुरू करतात एप्रिल मार्चमध्ये. गाड्यांची हालत बघा. याच्यापेक्षा पाठी म्हणजे आता इथे पिसे कामठीच्या समोरचा जो हायवे आहे तिथे याच्यावरून बेकार परिस्थिती होती. पूर्ण चिखल झाला आहे रोडचा, म्हणून मी मोबाईल बाहेर काढला. बट इथे तर एवढं म्हणजे खडी टाकल्यामुळे एवढं नाही वाटत आहे. बट याची पण जोरात पाऊस आला तर ती चालत होता नाही सेम. चिखलाचं पाणी वाहतंय ना, ह्याचे प्रमाण आता हळूहळू वाढेल आणि या लोकांना तेव्हा समजेल की अशा गोष्टी झाल्या काय होत होते. बघा पूर्ण भरला आहे, पूर्ण सगळे खड्डे आणि आता भरून आले आहेत. हालत बघा हालत. कोकणात पाऊस जेवढा चांगला आहे तेवढा चांगला आहेच, पण हे नको ते विकासाची तुमची जी दृष्टिकोन आहे की हायवे म्हणजे किंवा एकदम रिफायनरीसारख्या गोष्टी ते आणणे आणि रोजगार देऊन लोकांचा विकास होतो, आपल्या कोकणाचा विकास होतो जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ती चुकीची गोष्ट आहे. तो साधा हायवे होता एक, त्याचा आता चौपदरीकरण करायची काही गरज नाही होती, तरी पण ते चौपदरीकरण होतं आणि त्याचा आता परिणाम तुम्हाला याच रोडने हा पावसात दिसेल. हा कणकवलीतून आचरला जाणारा रोड आहे आणि या रोडला या पावसात या आता, आणि या रोडची अवस्था बघा. 100% सांगतो पूर्ण तर होणार नाही आहे रोड. चला आता नॉर्मल रोड सुरू झाला आहे कदाचित, पण आजूबाजूला झाडू आणि तोडून ठेवलीच आहे. आपलं मोबाईल आतमध्ये ठेवला त्या ठिकाणी तर हा एक व्हिडिओ त्याच्या आधी पडतो रस्त्याची हालत दाखवण्यासाठी आणि नसती लोक त्या टायमात कामं करतात त्याच्यासाठी. आणि आता जोरात पाऊस येलेलो हा मोबाईल ठेवला तर खिशात. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पहिला महत्त्वाची गोष्ट. थांबलो आम्ही आता. जोरात येलो पाऊस आणि हालत बेकार, मोबाईलची पण आणि माझी पण, ड्रायव्हरची त्याच्यापेक्षा जास्त. हा इकडेच एक मंदिर आहे बघा. बघा हय होय बोट ना, त्याच्यावरती बरोबर मंदिर आहे. वरवड्यात जाताना लागतं, कलमठात जरा पुढे. कलमठात म्हणजे कलमठातनं वरवडा जायच्या रोडच्या बाजूला कसला त्या जानवलीपर्यंत परत जाईपर्यंत ना, त्या तरंदाच्या रोड. हा सकाळी वाटलेला पाऊस येतो लोसो, नशीब थंय येऊ नाही, थंय गेलो. हा तर चला, गुड बाय.